नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत. मराठा आरक्षणासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी, एक महत्त्वाचं अपडेट. कारण अजित पवारांचे पुत्र असलेले पार्थ पवार आता सुप्रीम कोर्टात याबद्दलची हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत असं कळतंय. तेवढंच नाही तर याबद्दल त्यांनी मराठा नेत्यांनी आता जागं व्हावं आणि मराठा आरक्षणासाठी लढावं. महाराष्ट्र सरकारनं हस्तक्षेप करत हा मुद्दा सोडवावा असंही पार्थ यांनी आता ट्विट केलंय. याचं निमित्त ठरलंय बीड जिल्ह्यामध्ये एका तरुणानं दुर्दैवी आत्महत्या केली. विवेक असं या तरुणाचं नाव होतं आणि त्याला प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यानं आत्महत्या केली होती. त्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय की मराठा आरक्षण असतं तर प्रवेश मिळाला असता असं देखील त्यानं यामध्ये म्हटलंय. आणि त्याचाच उल्लेख करत आज ट्विटमधून पार्थ पवार यांनी मराठा नेत्यांना फटकारलेला आहे. आपल्याला माहिती आहे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातलं वातावरण ढवळून निघालेलं होतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनं देखील झालेली आहेत आणि आता याच महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे पार्थ पवार यांनी. आपल्याला माहिती आहे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्महत्यांचं प्रमाण देखील दरम्यानच्या काळात वाढलेलं होतं आणि त्यातलाच एक प्रकार बीडमधला समोर आला होता. आणि याच मुलाची सुसाईड नोट त्यांनी या ट्विटमध्ये शेअर केलेली आहे. बघूयात त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय. विवेकनं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली हे ऐकून मला जबर धक्का बसला. अशा घटनांची मालिका सुरू होण्याआधी मराठा नेत्यांनी जागं व्हावं आणि या मुद्द्यासाठी लढावं. यात हस्तक्षेप करून हा मुद्दा सोडवावा अशी विनंती मी महाराष्ट्र सरकारला करतो. विवेकनं जी ज्योत आपल्या मनात पेटवली आहे ती संपूर्ण यंत्रणेला खाक करू शकते. एका संपूर्ण पिढीचं भविष्य पणाला लागलंय. सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यावाचून माझ्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाही. विवेक आणि त्याच्यासारख्या लाखो तरुणांसाठी मराठा आरक्षणाची जळती मशाल माझ्या मनात पेलण्यास आणि न्यायाचे दरवाजे ठोठावण्यास मी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र अशा आशयाचं ट्विट आता पार्थ पवार यांनी केलेलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता पार्थ पवार यांनी केलेलं भाषण आणि या संदर्भातले अपडेट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पार्थ पवार यांनी केलेलं ट्विट, काही प्रतिक्रिया मिळू शकतात सकाळपासून? पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आहेत आणि मुळात पार्थ पवारांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली आहे ती राज्य सरकारच्या विरोधात दिसून येते. राज्य आणि स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये आता या संदर्भात याचिका दाखल करण्याचे देखील संकेत त्यांनी दिलेले आहेत. त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून या संदर्भात चर्चा केली जाईल असं सांगितलं जातं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं काँग्रेसचे जे प्रमुख, या सगळ्या समितीचे प्रमुख आहेत अशोक चव्हाण, यांच्यावर वारंवार टीका विरोधकांकडनं केली जात होती. पण सत्ताधारी बाकांच्याच वतीनं आता पार्थच्या वतीने केलेले आरोप हे गंभीर मानावे लागणार आहेत. याला फक्त मराठा आरक्षणाचीच किनार आहे असं म्हणावं लागणार नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद जो आहे, पवार कुटुंबियांचा जो कल आहे तो देखील या निमित्तानं परत एकदा चर्चेला येणार आहे असं दिसून येते. रेणुका, अगदी खरं. आपण बघतोय की मराठा आरक्षण आता कोर्टात टिकेल का हा तर प्रश्न आहेच, पण त्याचबरोबर आणखीन काही अपडेट्स घेण्यासाठी आपण जातोय. विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, एकीकडे मराठा आरक्षणामुळे वातावरण आधीच तापलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, वारंवार बैठका देखील घेतल्या जात आहेत या संदर्भातल्या. या सगळ्याचे काही राजकीय पडसाद किंवा प्रतिक्रिया पोचतायत का? आणि जो एक अत्यंत महत्त्वाचा इश्यू होता त्याच मुद्द्याला आता पार्थ पवार यांनी हात घातलाय असं म्हणता येईल? दोन गोष्टी. खरं तर शरद पवार यांनी सुरुवातीला जेव्हा आरक्षणाला स्थगिती मिळाली होती त्यावेळेस ते म्हणाले होते की याच्याबद्दल एक ऑर्डिनन्स काढला गेला पाहिजे. पण त्यानंतर हे लक्षात आलं की ऑर्डिनन्स जरी काढला तरी त्या ऑर्डिनन्सची नेमकी काय परिस्थिती होणार आहे, कारण यापूर्वी जो ऑर्डिनन्स या संदर्भातला काढला होता त्याला कोर्टानं स्थगिती दिली होती. त्यासोबतच आत्ता जी केस आहे ती मागे घ्यावी लागेल असं कायदेतज्ञांचं म्हणणं होतं. त्याबरोबर शरद पवारांनी परवा गुगली टाकला होता. त्यांनी म्हटलं होतं की संभाजीराजे आणि उदयनराजे हे आता भाजपचे खासदार आहेत, त्यांनी केंद्राकडून मदत घेतली पाहिजे आणि मराठा आरक्षणाचा मार्ग हा सुकर केला पाहिजे, केंद्राची मदत घेऊन या प्रश्नी त्यांनी निकाल लावला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुठेतरी या सगळ्या गोष्टीबद्दल जबाबदार ठेवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला होता. पण त्यांचे नातू पार्थ पवार यांनी स्वतः आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा
मार्ग पत्करणार आहे असं ट्विटद्वारे म्हटलेलं आहे. त्यामुळे एका पद्धतीने पुन्हा एकदा पार्थ पवार यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत येते हे स्पष्ट आहे. कारण गेल्या वेळेस देखील सुशांत सिंग प्रकरणी CBIची चौकशी केली पाहिजे अशी भूमिका पार्थ पवार यांनी मांडलेली होती आणि त्याच्यावर शरद पवार संतप्त झाले होते. त्यांनी जाहीररित्या काही गोष्टी पार्थ पवार यांना सुनावलेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा जी गोष्ट जो चेंडू भाजपच्या कोर्टात टाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत होते त्या गोष्टीवरून पुन्हा फोकस हा सत्ताधारी पक्ष आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसवर येईल असंच गोष्ट घडणार आहे पार्थ पवार यांच्या ट्विटमुळे. त्यामुळे निश्चितपणे राज्य सरकारमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरून विसंवाद आहे का, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद आणि पवार कुटुंबियांमध्ये विसंवाद आहे का, ही गोष्ट समोर येताना पाहायला मिळते. कारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नेमका कुठला कायदेशीर मार्ग पत्करायचा याच्यावरून देखील अनेक मतभेद आहेत. कुठल्या गोष्टीमुळे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट ती स्थगिती उठवेल याविषयी चर्चा खल सुरू आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधी असतील किंवा संभाजीराजे छत्रपती असतील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतात. वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आंदोलन सगळं सुरू आहे. त्यातून मार्ग राज्य सरकारला सापडत नाही आहे. असं सगळं असताना पार्थ पवारचं ट्विट हे राज्य सरकार आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत भर घालणार आहे. अगदी पुन्हा एकदा आपण सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत आहेत. सागर, आपण बघतोय की या ट्विटनं आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होणार आहेत. कारण एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहेच आणि त्याचबरोबर खूप मोठ्या वर्गाचं प्रतिनिधित्व आणि त्याचबरोबर इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आणि त्यातलीच एक आता आपण बघितली होती बीडमधली देखील बातमी. आपण पुन्हा एकदा पार्थ पवार यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील जाणून घेणार आहोत. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की मराठा आरक्षणासाठी एका मुलानं आत्महत्या केली हे ऐकून मला जबर धक्का बसलाय आणि अशा घटनांची मालिका सुरू होण्याआधी मराठा नेत्यांनी आता जागं व्हावं आणि या मुद्द्यासाठी लढावं, यात हस्तक्षेप करून हा मुद्दा सोडवावा अशी विनंती मी महाराष्ट्र सरकारला करतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. विवेक, जसं आता आपण म्हणत होतो की या मुलाच्या आत्महत्येचं मुद्दा त्यांनी आता उपस्थित केलेला आहेच आपल्या ट्विटमधून. पण या सगळ्यातून राजकारणातले आणखीन कंगोरे देखील आता समोर येऊ शकतात. कारण पुन्हा एकदा त्यांनी विनंती महाराष्ट्र सरकारला करतोय असं म्हटलंय. महाराष्ट्र सरकारची जी भूमिका आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका पार्थ पवारांनी पुन्हा एकदा मांडलेली आहे. त्यामुळे पार्थ पवार हे फक्त त्यांचं वैयक्तिक मत मांडतात अशातला भाग नाही आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते चिरंजीव आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असतं. विशेषतः CBI प्रकरणी म्हणजे सुशांत सिंगच्या प्रकरणात CBIबद्दल त्यांनी जी भूमिका मांडली होती त्याच्यामुळे या परिवारामध्ये या पक्षामध्ये विसंवाद आहे, वेगवेगळी मतं आहेत असं अगदी समोर आलं होतं. अर्थात त्यानंतर फारशी काही प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं होतं ह्या सगळ्या कुटुंबियांनी. पण असं असताना आता हा जो विषय आहे तो राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. कारण आता सगळ्या मराठा संघटना असतील त्यासोबत OBC संघटना असतील या राज्य सरकारला आता प्रश्न विचारत आहेत. राज्य सरकार म्हणते की जी आंदोलकांची भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे आणि या संदर्भात न्यायालयीन लढा काय असावा याच्या संदर्भात देखील विरोधकांना बोलून राज्य सरकारने सगळ्यांची भूमिका एक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राज्य सरकारमधल्या उपमुख्यमंत्र्यांचे जर चिरंजीव वेगळी भूमिका काही मांडत असतील तर निश्चितपणे ही गोष्ट राजकीयदृष्ट्या राज्य सरकारला, राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणणारी आहे आणि त्याचे राजकीय पडसाद निश्चितपणे उमटत राहतील. पण गेल्या वेळेस देखील पार्थ पवार त्यांचं हे वैयक्तिक मत आहे असं म्हटलं जात होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून. शरद पवारांनी तर जाहीररित्या नाराजी व्यक्त केलेली होती. पण पार्थ पवारांच्या ह्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेसमधला विसंवाद समोर येताना दिसतो. अगदी, आणि या संदर्भात आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे देखील आता आपल्या सोबत आहेत. वैभव, पार्थ पवार यांचं हे ट्विट आपल्याला माहिती आहे मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनं होत आहेत राज्यभरात, या मुद्द्याचे काय अर्थ काढले जात आहेत, बोलविता धनी कोण असेल अशी चर्चा आहे. कारण आता या ट्विटमुळे सध्या वेगवेगळे अर्थ देखील लावले जात आहेत. रेणुका, पार्थ पवार यांनी घेतलेली भूमिका ही पार्टी लाईनपेक्षा किंवा राष्ट्रवादीच्या पार्टी लाईनपेक्षा सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे का नाही या गोष्टीवरती प्रश्नचिन्ह नाही. याचं कारण ज्या पद्धतीनं त्यांनी ही भूमिका मांडली आहे ट्विटरद्वारे, एक लक्षात घेतलं पाहिजे एका रेग्युलर इंटरव्हलनंतर अशा कुठल्या तरी मुद्द्यामध्ये पार्थ पवार ट्विट करतायत जे पार्टी लाईनपेक्षा थोडंसं वेगळं असेल किंवा शरद पवार यांच्या मतापेक्षा वेगळं असेल. आणि यातून एक त्यांचा प्रयत्न जो आहे तो सातत्यानं दिसून येतोय. त्यांचं राजकीय नेतृत्व त्यांना एस्टॅब्लिश करायचं आहे.
वेगळी भूमिका मांडून चर्चेच्या केंद्रस्थानी राहायचं हा प्रयत्न आहे का, हाही एक मुद्दा आहे. या सगळ्यामध्ये त्यांच्या ट्विटमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे इंटरव्हेन्शन करायची तयारी त्यांनी दाखवलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निर्णय आला आहे त्याच्या बाबतीमध्ये. मात्र आत्ताची प्रत्यक्षातली परिस्थिती जर बघितली, तांत्रिक मुद्दे जर बघितले, तर या अशा पद्धतीनं वैयक्तिक स्तरावरती सुप्रीम कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन दाखल करणं हे आरक्षणासाठी घातक ठरू शकेल अशी क्रांती मोर्चाची भूमिका आहे. त्याच्यामुळे औरंगाबादचे विनोद पाटील यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये एक अर्ज केलेला होता. हा अर्ज थांबवण्याचा निर्णय जो आहे तो मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं घेण्यात आला आणि तो सर्वोच्च न्यायालयाला ॲडमिट करू दिला गेला नाही आहे. जर वैयक्तिक स्तरावरती असा कोणी अर्ज केला इंटरव्हेन्शनसाठी, एक तर मुळात सुप्रीम कोर्ट असा अर्ज मान्य करणार नाही. याचं कारण पार्थ पवार ह्या हायकोर्टामध्ये जी आरक्षणाची लढाई होती तिथं कुठेही प्रतिवादी नव्हते किंवा वादी नव्हते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची भूमिका कुठल्या अर्थानं मान्य केली जाईल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जरी त्यांनी अर्ज केला तर ते फार तर हे प्रकरण वेगानं निकाली काढावं अशा स्वरूपाचा अर्ज करू शकतात. इतर कुठलीही भूमिका पार्थ पवार यांनी मांडण्यापेक्षा राज्य सरकारनं ती भूमिका मांडावी. 99% भूमिका ही राज्य सरकारची असावी आणि 1% जे इतर लोक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पूरक भूमिका घ्यावी, पाठिंबा द्यावा अशा स्वरूपाची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली. त्याच्यामुळे पार्थ पवार यांनी कायदेशीर लढाईमध्ये इंटरव्हेन करू नये. त्यांनी नेतृत्व जरूर करावं, मराठा आरक्षणासाठी लढावं जरूर, असंही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. मात्र कायदेशीर इंटरव्हेन्शन जे करण्याचं त्यांनी ट्विट केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये मात्र मराठा क्रांती मोर्चा रिलक्टंट दिसतंय. हा झाला एक तांत्रिक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग जो राजकीय विवादाचा आहे, शरद पवार यांच्यापेक्षा वारंवार वेगवेगळी भूमिका पार्थ पवार का घेत आहेत याचं सरळ एका रेग्युलर इंटरव्हलनंतर येणारे वादात सापडणारे ट्विट्स जर बघितले तर एक लाईन लक्षात येते, ती म्हणजे पार्थ पवार हे स्वतःचं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करत आहेत. अत्यंत वेगाने ते कसं होऊ शकेल, तर पार्टीचे जे सुप्रीमो आहेत त्यांच्याशिवाय वेगळी लाईन घेतल्यानंतर त्याची चर्चा जी आहे ती जास्त होते आणि सातत्यानं आता त्यांच्यातले मतभेद जे आहेत ते समोर येत राहिलेले आहेत. यापूर्वीसुद्धा शरद पवार यांच्याकडून त्यांच्यावर फार लक्ष देण्याची गरज नाही म्हणून टीका करण्यात आलेली होती पार्थ पवारांवर. आणि या सगळ्या प्रकरणानंतर एक छोटा फॅमिली ड्रामा झाला. अगदी बारामतीला पार्थ पवार पुण्यामध्ये येऊन अभिजित पवारांना भेटले, बारामतीला जाऊन आपल्या आत्यांना भेटले, हे सगळं झालेलं होतं. कुटुंबामध्ये पुन्हा चर्चा झाली. हे थंड झाल्यानंतर पुन्हा त्यांनी हे ट्विट करणं जे शरद पवारांच्या भूमिकेच्या विरोधात जाईल. 2 दिवसापूर्वी अतिशय यशस्वी वाक्य वापरत शरद पवारांनी हा सगळा चेंडू जो आहे आरक्षणाचा तो केंद्र सरकारच्या बाजूला ढकललेला होता. दोन्ही छत्रपती हे भाजपच्या पाठिंब्यावरती राज्यसभेत आहेत. त्याच्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेपेक्षा केंद्र सरकारची भूमिका जी आहे ती अधिक महत्त्वाची आहे असं त्यांनी म्हणून चेंडू जो आहे तो केंद्र सरकारच्या कोर्टामध्ये ढकललेला होता. तो पुन्हा पार्थ पवार यांनी आणून राज्य सरकारच्या कोर्टमध्ये आणून ठेवलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की राज्य सरकारने याच्यामध्ये भूमिका घ्यायला हवी. वास्तविक आपले वडील राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ज्या गोष्टी ट्विटद्वारे ते मांडते त्या गोष्टी ते घरी सांगू शकत होते. यापूर्वीच्या कुठल्याही मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये पार्थ पवार हे रस्त्यावरती आले होते का किंवा इथून मागे झालेल्या आंदोलनांमध्ये ते होते का हा प्रश्नसुद्धा कार्यकर्त्यांकडून विचारायला सुरुवात झाली. एक गोष्ट याची लक्षात घ्यावी लागेल, मराठा क्रांती मोर्चाच्या भोवती जे राजकीय वलय तयार होतं किंवा जी नेतृत्व तयार होतं त्याच्यात या मराठा क्रांती मोर्चाचा मोठा सहभाग राहिलेला आहे. अनेक नवी नेतृत्व जी आहेत ती तयार झालेली आहेत. त्याच्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचा हा पार्थ पवारांचा प्रश्न आहे का, प्रयत्न आहे का, असाही खरं एक निश्चित वैभव या मुद्द्यावर पुन्हा एकदा येणारे आपल्यासोबत सागर कुलकर्णी देखील आता आपल्या सोबत आहेत. सागर, मागच्या वेळेला जेव्हा पार्थ पवार यांनी असं वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यानंतर आजोबांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली होती आणि ज्यांना धुरीण म्हटलं जातं किंवा राजकारणातलं मातब्बर व्यक्तिमत्व म्हटलं जातं अशा शरद पवारांनी त्यांच्याबद्दलची नाराजी खुलेआम व्यक्त देखील केली होती आपल्याला माहिती आहे. पण या वादामुळे म्हणजे या ट्विटमुळे आता राष्ट्रवादीमधल्या काही प्रतिक्रिया किंवा ज्येष्ठ नेतृत्वाकडून काही भाष्य करण्यात आलेलं आहे. कारण निश्चितच राज्य सरकारसमोर जेव्हा या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा अशा रीतीने हा मुद्दा मांडतोय, आवाहन करतोय, विनंती करतोय, हा मुद्दा निश्चितच चर्चेला आला असेल. रेणुका, आपणास माहित आहे की पार्थचं जे वक्तव्य आहे ते पार्टी लाईनच्या पलीकडे असेल तर वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असोत किंवा प्रमुख जे नेते आहेत ते त्याचं व्यक्तिगत मत असल्याचं सांगून हात झटकण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचं प्रमुख कारण आहे की पार्थ हा पवार कुटुंबियातला सदस्य आहे. त्याच्याविषयी वेगळं वक्तव्य करावं तर अजित पवारांची नाराजी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांची नाराजी ओढवून घेण्याचं काम कुठल्याही नेत्यांना करायचं नाही. या सध्या काही वेळापूर्वीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष प्रमुख जे नेते आहेत
नवाब मलिक यांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देखील याच्यावर भाष्य करण्याचं टाळलेलं आहे. त्यांचं मत आहे की याविषयी आता तुर्तास आम्हाला कोणतंही मत मांडायचं नाही. यावरनं जवळपास स्पष्ट दिसून येतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तुर्तास तरी या विषयावर दोन हात लांब राहू पाहत आहेत. कारण की थेट राज्य सरकारवर आघात करणारा हा विषय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय संवेदनशील विषय आहे. कारण की मराठा समाजाचं जे आता भावनिक त्यांची आता घालमेल होत आहे, आरक्षणावर जो सरकारविषयी राग तयार होत आहे, अशा परिस्थितीमध्ये जर पार्थच्या विरोधात भूमिका घ्यावी तरी देखील अडचण आहे आणि पार्थचं समर्थन करावं तरी देखील अडचण आहे. यामुळे सोयीस्कर दोन हात या विषयापासून लांब राहणं हेच स्वीकारलं जात आहे असं दिसून येतंय. निश्चित सागर, पण एकीकडे आपण मराठा आरक्षणातल्या नेत्यांची नेमकी काय भूमिका आहे ती देखील आता आपण ऐकतो आहोत. अतुल भातखळकर देखील आता आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. अतुल भातखळकर, पार्थ पवार यांचं नवीन ट्विट आणि त्याच्यावरच्या काही काही प्रतिक्रिया देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुमची प्रतिक्रिया? पार्थ पवारांनी आपल्या मनात भावना व्यक्त केल्या आहेत, त्या अत्यंत योग्य अशा स्वरूपाच्या आहेत. जे प्रयत्न करायला पाहिजे होते तितके केले नाही आणि जर का सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला नसता तर आज या तरुणाला आपला जीव गमवावा लागला नसता. पण दुर्दैवाची बाब अशी आहे की आरक्षणाच्या संदर्भातला सुप्रीमला निर्णय येण्याच्या आधी जसे प्रयत्न करायला पाहिजे होते तसे प्रयत्न या राज्य सरकारने आघाडीच्या केले नाही. याच्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आहे आणि त्याच्यावरची कडी म्हणजे आरक्षणाला स्टे मिळाल्यानंतर त्यांचे सर्व नेते असं म्हणतात की दोन्ही राजेंनी आता केंद्रात जाऊन हा प्रश्न सोडवावा. त्यामुळे हे जे आहे हे वाक्य जे शरद पवारांचं हे मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आपण वर्षानुवर्ष सत्तेत असताना आरक्षण घेऊ शकला नाही. भाजप सरकारने प्रयत्नपूर्वक ते आरक्षण दिलं, ते टिकवण्याचं सुद्धा कसं तुमच्याकडे राहिलं नाही आणि आता मात्र भाजपच्याच खासदारांना खोचक सल्ला देण्याचा प्रयत्न करतायत. हे शरद पवारांचं वक्तव्य अत्यंत निषेधार्ह अशा स्वरूपाचं आहे. भातखळकरजी, पण या सगळ्यामध्ये असं देखील म्हटलं जाते की पार्थ पवार आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कुठेही नव्हते आणि आता मात्र त्यांना कळवळा आलाय का, त्यांच्या ट्विट मागचा बोलविता धनी कोण आहे, अशा देखील चर्चा रंगतायत. नाही, मी काही पार्थ पवारांचं प्रवक्ता वगैरे नाहीये आणि मला असं वाटतं की आतापर्यंत ते आंदोलनात समजून नसतील आणि आता येत असतील तर चांगली गोष्ट आहे. असं वाटतं की एकीकडे पॉलिटिकल इनिंगच्या दृष्टीने हे उचललेलं पाऊल आहे, कारण एकीकडे राज्य सरकार या मुद्द्यावरून खल सुरू आहे, बैठका सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये पॉलिटिकल इनिंग सुरू करण्यासाठीचा हा एक वेगळं पाऊल उचललंय असं म्हणायचं, असं वाटतं? मला असं काही वाटण्याचं कारण नाही. मला माझ्या दृष्टीने त्यातली गोष्ट एवढी चांगली गोष्ट एवढीच आहे की मराठा समाजाला आरक्षण पुन्हा एकदा मिळावं याच्याकरता राष्ट्रवादी मधले लोक जर का आपल्या पक्षाची जी त्यांच्या पक्षाने जी ढिसरगई दाखवलेली आहे, जो निष्काळजीपणा दाखवला आहे, त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची लोक समोर येत असतील तर आरक्षणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय की पार्थ पवार यांचं ट्विट आणि त्याविषयीच्या प्रतिक्रिया देखील आता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आपण पुन्हा एकदा बघणार आहोत की पार्थ पवार यांनी एकीकडे ट्विट केलं होतं, पण याआधी सुशांत प्रकरणावरून राज्यातले भाजप नेते महाविकास आघाडी सरकारला लक्ष करत असताना पार्थ पवारांनी विसंगत भूमिका घेतली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी सत्यमेव जयते असं ट्विट करत डिवचलं देखील होतं. आपण बघतोय या संदर्भात त्यांनी भेट घेतली होती आणि आधी कोणकोणते मुद्दे पार्थ पवार यांनी उपस्थित केलेले होते आणि कुठले कुठले वादग्रस्त मुद्द्यांना त्यांनी हात घातलेला होता याविषयी आता आपण बघतोय. खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे हे दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले तेव्हा त्यांनी केंद्राच्या मदतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि त्यासाठीच्या आंदोलनाचं नेतृत्वही करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. दोन्ही राज्यसभेत जे आले ते भाजपच्या मदतीने आले. उदयनराजेंची निवड भाजपने केली आणि संभाजीराजेंची निवड राष्ट्रपतींनी केली. राष्ट्रपती करतात कधी प्रधानमंत्र्यांच्याकडून शिफारस झाल्यावर. प्रधानमंत्री कोण तर नरेंद्र मोदी.
आणि त्यामुळं आमच्या दृष्टीनं हा प्रश्न सोडून घ्यायला ज्यांच्या पाठीशी केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवून घ्यायला मदत होईल आणि म्हणून त्यांनी त्याच्यात पुढाकार घ्यावा. पवार कुटुंब म्हटल्यानंतर आजोबा आणि नातू असा मुद्दा तर समोर येतोच आणि याआधी 12 ऑगस्टला शरद पवारांनी पार्थ पवार यांच्यावर सडकून टीका केलेली होती. बघूयात पवारांनी नेमकं तेव्हा काय म्हटलं होतं. माझ्या नातीचं बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्यालाही कोणाचा विरोध असल्याचं कारण. आपण बघितलं आतापर्यंत पार्थ पवार यांनी कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते आणि त्याच्यावरून मोठा वादही झालेला होता आणि आता मुद्दा आहे मराठा आरक्षणाचं. पार्थ पवार यांनी त्याबद्दल केलेलं ट्विट हे सध्या चर्चेत आहे आणि या संदर्भात आपण आणखीन प्रतिक्रिया आणि इतर बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेलं ट्विट आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, कारण हे ट्विट अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा एकीकडे चर्चेत असताना त्यांनी बीडमध्ये एका मुलानं केलेल्या आत्महत्येचा उल्लेख या ट्विटमध्ये केलाय आणि या ट्विटमध्ये त्यांनी उल्लेख केलेल्या मुलानं आपली व्यथा मांडली होती. त्या मुलानं म्हटलं होतं की मराठा आरक्षण असतं तर मला प्रवेश मिळाला असता असं म्हणत त्यानं सुसाईड नोट लिहून त्यानंतर आत्महत्या केलेली होती आणि हाच मुद्दा आता पार्थ पवार यांनी उपस्थित केलेला. आपण आता जर पडद्यावर बघत असाल तर हा बीडचा विवेक नावाचा मुलगा आहे आणि त्यानं लिहिलेली सुसाईड नोट देखील आता आपण बघतोय आणि हाच मुद्दा आता पार्थ पवार यांनी उपस्थित केलाय. पण पार्थ पवार यांचा यामागे कोणी वेगळा बोलविता धनी आहे का? त्यांना खरंच मराठा आरक्षणाबद्दल कळवळ आहे का? कारण असा देखील एक मतप्रवाह आहे की आत्तापर्यंत पार्थ पवार कुठल्याही मराठा आरक्षणाच्या आंदोलनात नव्हते किंवा कुठल्याही फ्रंटवर ते दिसले नाहीत. मग आत्ताच हा मुद्दा का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा की एकीकडे मराठा आरक्षणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर आंदोलनं आणि पुढची रणनीती ठरवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा बैठका होत आहेत तेव्हा पुन्हा एकदा एक फाटा देण्याचा प्रयत्न पार्थ पवार करतायत का? कारण त्यांनी म्हटलंय की मी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. तसं असेल तर आत्ताच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये ती कितपत टिकू शकते, असे सगळेच मुद्दे आता उपस्थित होत आहेत. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, बीडमधली ही बातमी आपण बघितली होती आणि ज्याचा उल्लेख आता पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केलेला दिसतोय. नेमकं काय घडलेलं होतं? त्यानं आत्महत्या केली होती. बीडमध्ये यानंतर काय प्रतिक्रिया उमटतायत, सविस्तर सांगाल? विवेक रहाडे हा केतुरा गावातील एक 12वीचं शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. 12वीची परीक्षा झाली. नीटच्या परीक्षेचा पेपर अवघड गेला आणि जर आरक्षण असतं तर मी नीटमध्ये पास झालो असतो. मात्र नीटमधून पास होऊन वैद्यकीय शिक्षण घ्यायचं होतं. त्याचं मोठं बनण्याचं, डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. मात्र ते भंगल्याच्या कारणानं त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आणि चिठ्ठी लिहून काल झाडाला गळफास घेतला. त्यानंतर आता बीडमध्ये राजकीय नेते असतील, त्याचबरोबर भाजपचे अण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे नरेंद्र पाटील यांनी सुद्धा त्या कुटुंबाला भेट दिलेली. त्याचबरोबर भाजपचे इथले नेते, स्थानिक नेते, पदाधिकारी यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या कुटुंबाची जाऊन सांत्वना करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र यामध्ये कुठेतरी ही मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आत्महत्या, जर मराठा आरक्षण असतं तर माझ्या मुलाला वैद्यकीय नंबर लागला असता, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्याच्या घरच्या नातेवाईकांनी दिलेली आहे. आता तरी सरकारला जाग येईल का, आरक्षण मिळेल का, अशा पद्धतीची संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या घरच्याकडून दिली जाते. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ही आत्महत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आता राजकीय नेते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते, मराठा ठोक मोर्चा असेल, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असेल, ते त्या ठिकाणी जाऊन आता त्या कुटुंबाला भेट देत आहेत. म्हणून पुन्हा एकदा आता या आत्महत्येनंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीमधला जो काही मागणीचा विषय होता तो आणखी तीव्र होत असताना आता दिसतोय. आणि जो मराठा समाज आहे बीड जिल्ह्यामधला तो सुद्धा आक्रमक झालेल्याचं चित्र, आता तीव्र प्रतिक्रिया देत आहेत, आक्रमक झालेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सुरेश, ही घटना नेमकी कधी घडली आहे? कारण आपण बघतोय की केतुरा गावातली ही घटना आहे आणि ही परीक्षा त्यानंतर नेमकी काय त्यांच्या घरची परिस्थिती याविषयी देखील सविस्तर सांगाल? त्याचे वडील हे शेतकरी आहेत आणि शेतकरी असताना शेतीचं काम करून त्यांनी मुलाला शिकवलेलं होतं. त्याने सुद्धा अभ्यास केलेला होता. 78% 12वीला मार्क मिळाले होते. परीक्षा झाल्यापासून तो डिप्रेशनमध्ये होता. नीटचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर वैद्यकीय प्रवेश मिळाला नाही.
म्हणून त्यानं हे पाऊल उचलल्याचं त्याचे घरचे सांगत आहेत. मात्र त्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा हलाखीची आहे. मोठं बनण्याचं स्वप्न होतं, ते स्वप्न भंगल्याच्या कारणानं चिठ्ठी लिहून काल त्यांनी आत्महत्या केलेली, शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्याच्या अगोदर त्यांनी घरामध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी आता मिळालेली आहे. त्यावरून जर मराठा आरक्षण असतं तर मी कदाचित मोठा झाला शिकू शकलो असतो, मला खूप मोठं बनायचं होतं. मात्र मराठा आरक्षण मिळालं नाही. माझा वैद्यकीय प्रवेश आता यामुळे थांबलेला आहे, त्यामुळे आता मी जीवन संपवतोय, अशा पद्धतीने त्यांची असा चिठ्ठी कठोर निर्णय त्यांनी घेतला होता. सुरेश, पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच, पण यानंतर आपण राजेंद्र कोंढरे सर आता आपल्या सोबत आहेत. राजेंद्र कोंढरे सर, आपण एकीकडे बघतोय की पार्थ पवार यांनी केलेला ट्विट आणि त्यामुळे पुन्हा एकदा म्हणजे एकीकडे मराठा आरक्षणाची रणनीती पुढेची काय असेल यासाठी एकीकडे बैठका होत आहेत, पण पार्थ पवार यांच्या ट्विटबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया? मला त्या प्रतिक्रियाच्या मध्ये जाण्यामध्ये फार इंटरेस्ट नाहीये, परंतु मराठा आरक्षणावरची सर्वोच्च न्यायालयाची जी स्थगिती आहे ही उठावी अशी आमची सर्वांची भावना आहे. त्या भावनेशी कोणी समरस होत असेल तर निश्चितपणे त्यांच्या सर्वांचंच सहकार्य पाहिजे आम्हाला. तर त्याच्यावरून कुटुंबामध्ये काही असा कला आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला तरी वाटत नाही. हा एक पहिला भाग झाला. आणि दुसरा, जी काल आत्महत्या झालेली त्या युवकांनी, माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना याविषयी एक आग्रहाची मागणी आहे, करू नये आत्महत्या, कारण आरक्षण हा एकमेव पर्याय नाहीये समाजाच्या विकासाचा आणि ती अंधश्रद्धा कोणी पसरू नये. आरक्षण हे आम्हाला मदतकारी होऊ शकतं, परंतु तो प्रगतीचा एकमेव मार्ग नाहीये. त्यामुळे युवकांनी इतरही क्षेत्रामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी आपले पर्याय उपलब्ध करणं पाहिजे आणि त्याच्यासाठी पार्थ पवारांनी जर भूमिका घेऊन काम केलं तर निश्चितपणे तरुणांमध्ये त्याचं स्वागत होऊ शकतं. राजेंद्र कोंढरे, पण एकीकडे पॉलिटिकल इनिंगचा मुद्दा पण चर्चेत येतो. सध्या आपण बाजूला ठेवूयात, पण आतापर्यंत कोणत्याही फ्रंटवर ते नव्हते आणि आता त्यांनी अचानक मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केलाय असं देखील आपल्याला वाटतं? नाही, आता कसं आहे की हे आरक्षणाचा विषय असा आहे की त्याला डॉक्टर प्रचंड झालेत आणि पेशंट एकच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विविध प्लॅटफॉर्मवरनं मराठा आरक्षणाच्या वादामध्ये उडी घेतली जात आहे. परंतु गेली 25-30 वर्ष या विषयावर काम करणारे अनेक लोक आहेत. त्या अनेक लोकांच्या कामाचं जर काम पुढे जात असेल आणि त्याच्यात सर्वांची मदत होत असेल तर त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यामध्ये पाहतो. त्याच्यामध्ये श्रेयवाद किंवा अशा पद्धतीने आम्ही त्याकडे पाहत नाही. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा राजेंद्र कोंढरे अशासाठी, कारण पार्थ पवार यांनी म्हटलंय की सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका ते दाखल करणार आहेत. तसं असेल तर ती किती स्टँड होईल असं आपल्याला वाटतं? हस्तक्षेप याचिका कोणीही करू शकतो सुप्रीम कोर्टमध्ये, पण मेन स्टँड जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा आहे. कारण समोरच्या प्रतिपक्षांनी वादी आणि प्रतिवादी महाराष्ट्र सरकारला केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारची याच्यामध्ये मोठी भूमिका आहे आणि जे काही आमच्यासारखे इंटरव्हेनर्स लोक आहेत हे सपोर्टिव्ह असू शकतात त्याच्यामध्ये आणि त्या सपोर्टिव्ह भूमिकेतनं अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. तशी पार्थ पवारांची पण त्याच पद्धतीची होऊ शकते. आणखीन प्रतिक्रिया घेण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत, पण आता आपण थेट जातोय. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता आपल्या सोबत आहेत. वैभव, काही वेळापूर्वी आपण याच्यातल्या कायदेशीर मार्गाबद्दल देखील बोलत होतो आणि जेव्हा तुम्ही सांगत होतात की हस्तक्षेप याचिका किंवा आतापर्यंत आंदोलनात कुठेही न दिसलेले किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित न केलेले पार्थ पवार यांची ही एक पॉलिटिकल इनिंग म्हणायचं का? रेणुका, नक्कीच एकूण ज्या पद्धतीनं खरं बघितलं तर पार्थ पवार हे चाचपडताना दिसतात असं म्हणावं लागेल. याचं कारण 3 मुद्दे वेगवेगळे, सुशांत सिंग राजपूतचा मुद्दा असेल, त्यापूर्वीचा सत्यमेव जयतेचं त्यांचं ट्विट असेल CBI नंतरचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा पार्टी लाईनपेक्षा वेगळी लाईन घ्यायची, याचं कारण सातत्यानं त्यांना नेतृत्व एस्टॅब्लिश करण्याची गरज आहे. एक पॉलिटिकल फॅमिली सिनारिओ जर बघितला पवार कुटुंबियांचा तर त्यांचे चुलत भाऊ असलेले रोहित पवार हे अत्यंत उत्तमरित्या निवडून येऊन यशस्वी झालेत राजकीय करिअरमध्ये आणि त्यांना मोठं राजकीय भविष्य जे आहे ते दिसतं. पार्थ पवार यांच्या बाबतीमध्ये तर ते होताना दिसत नाही आहे. याचं कारण ते लोकसभेची निवडणूक मावळमधून हरले, त्यानंतर पक्षाचं कुठलं काम करताना ते फारसे आघाडीवरती दिसले नाहीत, संघटनात्मक काम करताना दिसले नाहीत. त्यांच्या भूमिका जरूर चर्चेचा विषय राहिला, मात्र त्यानंतर कुठलंही कन्स्ट्रक्टिव्ह काम, एखादा नेता म्हणून लीडरशिप म्हणून जे काम करणं गरजेचं असतं किंवा तुमची लीडरशिप तयार करणं हा जो काही प्रकार असतो कार्यकर्त्यांमध्ये जाण्या येण्याचा, तो पार्थ पवार यांच्या बाबतीत घडलेला दिसून येत नाही. त्यांच्या बाबतीमध्ये सातत्यानं विवादाचे मुद्दे जे आहेत त्या विवादाच्या मुद्द्यातून मिळणारं कव्हरेज असेल किंवा त्यातून चर्चेत येणं, हा त्यांचा ट्रेंड जो आहे तो गेल्या 2 महिन्याचा ट्रेंड जर आपण बघितला, 2 ते 3 महिन्याचा, तर हा ट्रेंड त्यांचा राहिलेला आहे. आणि या माध्यमातून ते
आपलं नेतृत्व जे आहे ते एस्टॅब्लिश करू पाहत आहेत का, वादातून मिळणारी प्रसिद्धी असेल किंवा त्यांना मिळणारा प्रतिसाद असेल तो अत्यंत वेगानं वाढवायचा. याचं कारण फील्डवरती काम करून कार्यकर्त्यांमध्ये उभं राहून नेता होणं ही त्या मानानं प्रचंड अवघड गोष्ट समजली जाते, कष्टाचं काम समजलं जातं. एक तर पवार कुटुंबियातून असून पहिल्यांदा पराभूत झालेले लोकसभेचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्याकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे या सगळ्या अत्यंत विरुद्ध दिशेला असलेल्या वाऱ्यामध्ये त्यांना उभं राहायचं आणि यावेळेस वेगानं उभं राहून नेता म्हणून एस्टॅब्लिश होऊन स्वतःची कुठली तरी बाजू जी आहे ती भक्कम करायचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र शरद पवार यांनी त्यांच्याबाबत जी भूमिका घेतलेली होती किंवा जी कमेंट केलेली होती फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही आणि इमॅच्युअर आहे, त्यानं त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा तडा गेलेला होता. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व एस्टॅब्लिश करता येऊ शकतं का याचा विचार कदाचित पार्थ पवार यांनी केला असावा. यापूर्वी देखील आपण पाहिलं नारायण राणे यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव असतील नितेश राणे किंवा निलेश राणे यांनी सातत्यानं मराठा आरक्षणामध्ये समाज माध्यमांवरती असेल किंवा अनेक वेळा काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असेल भूमिका घेतलेल्या होत्या आणि त्यातून त्यांचं नेतृत्व जे ते एस्टॅब्लिश होताना दिसून आलेलं होतं. आपल्याला पार्थ पवारही त्याच मार्गावरती आहेत का असा प्रश्न पडावा. याचं कारण सातत्यानं नितेश राणे पार्थ पवार यांची पाठराखण करत आहेत. राजकीय मुद्दा वेगळा, मात्र त्याच एका लाईनवरती पुन्हा आपलं नेतृत्व पुढे न्यायचा प्रयत्न जो आहे मराठा आरक्षणाच्या माध्यमातून तो पार्थ पवार करतायत असं दिसतंय. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवारांनी ज्या धूर्तपणे हा आरक्षणाचा चेंडू थेट केंद्राच्या कोर्टामध्ये टाकलेला होता तो पुन्हा पार्थ पवार यांनी राज्य सरकारच्या कोर्टामध्ये आणून टाकलाय. वास्तविक जे ते ट्विट करतायत हे ट्विट ते घरी त्यांचे वडील उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे अजित पवार, राज्यातले सगळ्यात कार्यक्षम आणि ताकदवान मंत्री समजले जातात. त्यांच्याशी त्यांनी याबाबत काय चर्चा केली आहे, त्याच्याबाबत त्यांनी काही अधिकृत पत्र त्यांना दिलं आहे का, आपल्या वडिलांना जे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना काही पत्र दिलं आहे का. अशा अनेक राजकीयदृष्ट्या तुम्ही काम करत असताना तुमच्या भूमिका ह्या कागदावरती असणं, त्याचा करस्पॉन्डन्स असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत मराठा आरक्षणासाठी अशी किती निवेदनं पार्थ पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, आताच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्र्यांना दिली आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असं काही झालं आहे का? जर नसेल झालं ते नव्यानं या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत तर त्यासाठी त्यांनी नेमकी काय काय पावलं उचलली आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही पत्र दिलेली आहेत का, काही वकिलांबरोबर चर्चा? वैभव, तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहोत. एका ब्रेक नंतर आपण या चर्चेत पुन्हा एकदा सहभागी होणार आहोत. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आहेतच, पण त्याचबरोबर आतापर्यंत पार्थ यांनी केलेली वक्तव्य, त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण पाहूयात तेव्हा नेमकं पवार काय म्हणाले होते. माझ्या नातीचं बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्यालाही कोणाचा विरोध असल्याचं कारण. थोरल्या पवारांनी सडकून टीका केल्यावर पार्थ पवारांबाबत छगन भुजबळ काय म्हणाले होते तेही बघूयात. काही कुटुंबामध्ये वाद नाही आहे. पवार साहेबांनी सांगितलं परत मी काय बोलण्याची काही गरज नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की वाकडी त्याला तू इमॅच्युअर आहे म्हणून ते म्हणाले. आता आमच्या हिंदीमध्ये काय सांगत दया आहे वो और क्या बोलेंगे. पण ह्याने कुटुंब सगळं एकत्रित आहे, चांगले आहे आणि आम्ही सुद्धा त्याच कुटुंबाचे सभासद आहोत. अजित दादा पण दुखावले गेलेले नाहीत, कोणीच दुखावले गेले नाही. आम्ही सगळे एकत्रित आहोत, एक कुटुंब. आणि कुटुंबामध्ये जे आहे एकमेकाला बोलण्याचं, त्यांना सुचवण्याचं, त्यांना समजवण्याचं काम ही वरिष्ठ माणसं करतच असतात. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये घडलेली ही सगळी घटना आहे. वक्तव्य केलं आधी CBI चौकशी संदर्भातलं पार्थ पवार यांनी, त्यावर शरद पवारांनी वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रभरातून त्यातून प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली होती त्यावेळी तीही बघणार आहोत. आता आजोबा आणि नातू मधला संवाद आहे, वाद आहे, विवाद आहे किंवा जे काय असेल त्याच्यात आम्ही काय बोलायचं, तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातूला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं, किंवा नातवांनी आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवांनी ठरवायचं आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही आहे. हा एक मात्र नक्की आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की CBI चौकशी करायची असेल तर माझी हरकत नाही. मला असं वाटतं की ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
त्याचबरोबर कुणी भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे पवार कुटुंबियांतील असं वाटतं? पार्थनं केलेल्या ट्विटची एवढी चर्चा का होते आहे, वेगवेगळ्या अँगलने त्याची चर्चा का होते आहे, हे फार महत्त्वाचं आहे. एकतर या आधी त्याने दोनदा जी वक्तव्य केली किंवा ट्विट केली त्याची चर्चा झाली, त्यावर सडकून टीका झाली, तो टीकेचा धनी ठरला. एवढं होतंय तर मराठा आरक्षण ज्या आंदोलनामध्ये तो कधीही याआधी दिसलेला नाही त्याविषयी त्याच्या संदर्भाने तो ट्विट करतोय. आणि या ट्विटमध्ये सुद्धा दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकतर आत्महत्या ज्या मुलाने केली त्याचा उल्लेख आणि दुसरं म्हणजे मराठा नेत्यांनी जागं होणं आणि एकत्र होण्याचा मुद्दा. या सगळ्याविषयी बोलूया आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी. वैभव, अर्थातच आपण बोलतो आहोत पार्थच्या ट्विट विषयी आणि पुढची त्याची दिशा काय आहे, सुरुवात आहे का ही त्याची पुन्हा एकदा नव्यानं, या सगळ्याकडे आपण बघतोय बोलतोय. मुद्दा हा आहे की या आधीची त्याची जी काही ट्विट्स होती किंवा वक्तव्य होती त्यामुळे तो अपरिपक्व आहे अशी चर्चा झाली, टीकेचा धनी ठरला. खुद्द शरद पवारांनी सुद्धा टीका केली होती आणि त्यानंतरचा सगळा गदारोळ आपण महाराष्ट्राला दाखवला. काय सांगशील या अनुषंगाने? सुवर्णा, स्पष्ट आहे पार्थ पवार यांचा नेतृत्व प्रस्थापित करायचा आणखी एक हा प्रयत्न असं म्हणावं लागेल. याचं कारण सातत्यानं पार्टीपेक्षा वेगळी किंवा शरद पवारांच्या विरोधातली अशी लाईन घेऊन ट्विट केली की ते चर्चेमध्ये येतात. अगदी नॅशनल मीडिया त्यांची दखल घेतो. वास्तविक पार्थ पवार यांचं कर्तृत्व काय, नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी असं जर विचारलं तर त्याच्यापुढे एक प्रश्नचिन्ह येतं. याचं कारण संधी देऊनही मावळची लोकसभेची निवडणूक ते हरलेले होते. या अशा परिस्थितीमध्ये त्यांचा चुलत भाऊ जो रोहित पवार आहे हा स्वतःच्या जीवावरती कर्जत जामखेडमधून नवा मतदारसंघ शोधून तयार करून एका मंत्र्याला पाडून नेतृत्व म्हणून स्वतःचं प्रस्थापित करू शकतो. या सगळ्या पॉलिटिकल फॅमिली रायव्हलरीमध्ये पार्थ पवार हे सातत्यानं मागे पडताना दिसतात आणि आपण मागे पडत असताना आपलं नेतृत्व कसं एस्टॅब्लिश करता येईल याचा प्रयत्न सातत्याने त्यांच्याकडून सुरू होता. संघटनात्मक पातळीवरती त्यांनी फारसं काही काम केलेलं नाही किंवा कार्यकर्त्यांमध्ये राहून सातत्यानं संपर्क वाढवून आपलं नेतृत्व प्रस्थापित करायचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. हा एक सोपा मार्ग गेले काही दिवस ते अनुसरताना दिसतात सातत्यानं, ज्याच्यामध्ये माध्यमं तात्काळ त्यांची दखल घेतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लाईनपेक्षा वेगळी लाईन घेणं किंवा शरद पवार यांच्यापेक्षा वेगळी लाईन घेणं, ज्याची दखल फार तातडीने घेतली जाते, चर्चा होते. त्यानंतर छोटा मोठा फॅमिली ड्रामा होतो. हे सगळं इतकं सातत्यानं घडतं की आता पार्टीतले लोकसुद्धा या सगळ्यावरती बोलताना सावध भूमिका घेतात. याचं कारण आता सकाळी एक विषय असतो, संध्याकाळी हे कुटुंब एकत्र बसतं आणि तो विषय संपवून टाकतं असं दिसतं. त्याच्यामुळे एकाबद्दल बोललं तर दुसऱ्याला वाईट वाटायला नको म्हणून पार्टीमध्ये सुद्धा भूमिका जी आहे ती जाहीर कोणी घेत नाही आणि वैयक्तिक मत असल्याचं सांगून हे प्रकार टाळले जातात. मात्र हे सरळ आहे. पार्थ पवार हे आता त्यांचं नेतृत्व कशा पद्धतीनं प्रस्थापित होईल याचे सातत्यानं प्रयत्न करतायत. आता मराठा आरक्षण हे त्याचं माध्यम असेल. काल झालेली आत्महत्या जी आहे ती आत्महत्या कोट करत त्यांनी राज्यातल्या मराठा नेत्यांना सुद्धा जागं होण्याचं आवाहन केलं, राज्य सरकारला आवाहन केलं. वास्तविक सर्वसामान्य नागरिकांना हा प्रश्न पडणं साहजिक आहे. आपण रोज आपल्या घरी जातो, वडिलांना भेटतो, सातत्याने त्यांच्याशी संवाद असतो आपला. सागर, अजून एक मुद्दा, जसं तुम्ही म्हणताय तुम्ही फील्डवर असता त्यामुळे तुम्ही या सगळ्या घडामोडींचं अधिक स्पष्टपणे आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण करू शकाल. भाषा पार्थची जी आहे त्याची टिंगल झाली, चर्चा झाली सुरुवातीला, त्यानंतर त्याचा पराजय याचं विश्लेषण झालं आणि तो अपरिपक्व आहे किंवा अजून तयार नाही आहे राजकारणात उतरण्यासाठी. रोहित आणि पार्थ यांची सातत्यानं तुलना झाली आणि जे मुद्दे किंवा जी वक्तव्य करत ते पुढे आले त्याच्याविषयी सुद्धा टीका झाली. मग असं सगळं असताना प्रश्न आता या ट्विटवरून हा उपस्थित होतो की कोणीतरी बोलविता धनी आहे का या सगळ्या पाठी, कोणीतरी त्याला गाईड करतंय का की तू असं केलंस तर तुला पुढे संधी उपलब्ध होतील? सुवर्ण हे निश्चित आहे. एका
एका प्यादाने केवळ राजकारण चालत नाही असं म्हणतात. हा 64 घरांचा खेळ आहे. तशाच पद्धतीनं या मागच्या प्रत्येक मूव्ह ज्या आहेत, या मूव्ह कुणाला तरी पूरक, कुणाच्या तरी बाजूनं, कुणाच्या तरी विरोधामध्ये घडवल्या जातात. त्यासाठीचं वातावरण जे आहे ते तयार केलं जातं. आणि एकूण या सगळ्या गोष्टी गेले काही दिवस सातत्यानं ऑब्झर्व जर केल्या तर पार्थ पवार यांचं फॉलोईंग असेल किंवा त्यांच्या आसपास असणारी लोक असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या समाज माध्यमांवरती ट्विटरवरती असलेला प्रेझेन्स जो आहे, त्यांचे फॉलोअर्स आहेत, तिथून त्यांना सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणामध्ये इंटरव्हेन करणारी लोकं जी आहेत किंवा ट्विटराईट्स जे आहेत, या सगळ्यांना केडर करून पार्थ पवार हे राजकीय भूमिका घेताना दिसत आहेत. कारण ट्विटरवरती त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं, सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं प्रचंड स्वागत झालेलं होतं. सातत्यानं त्यांचं बोलणं जे आहे किंवा लहेजा जो आहे किंवा त्यांना जवळशी वाटणारी भाषा जी आहे ती सगळी इंग्रजी असल्यामुळं सातत्यानं उच्च मध्यम वर्ग किंवा त्यापेक्षा उच्चभ्रू वर्ग जो आहे त्यातलं त्यांचं सर्कल जे आहे हे सातत्यानं काही राजकीय भूमिका त्यांच्या भोवती सांगत असतात आणि त्यातलीच एखादी भूमिका जी आहे ती पार्थ पवार घेताना दिसतात. त्याही वेळेस सुशांत सिंग राजपूतच्या वेळेसही तेच झालेलं होतं. यंदा पहिल्यांदा मराठा आरक्षणासारखा राज्यात सगळ्यात धगधगता मुद्दा जो आहे त्याला पार्थ पवार यांनी हात घातला. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2 दिवसापूर्वी कालच पंढरपूरमध्ये शरद पवार यांनी बोलताना दोन्ही छत्रपती हे भाजपच्या पाठिंब्यावरती राज्यसभेमध्ये आहेत, ज्यांचं सरकार केंद्रामध्ये, आणि ते आरक्षण अगदी सहज मिळवू शकतात नरेंद्र मोदींना सांगून, अशी भूमिका मांडून आरक्षणाचा चेंडू जो आहे तो केंद्र सरकारकडे टोलवलेला होता. तो पार्थ पवार यांनी आणून पुन्हा राज्य सरकारच्या कोर्टामध्ये ठेवलाय. नक्की. महत्त्वाचं म्हणजे त्यांचे वडील मी तुमचा हा मुद्दा अजून स्पष्ट करण्यासाठी पुन्हा आपल्याकडे येते, पण वैभव, ब्रेकची वेळ झाली आहे. एक ब्रेक घेऊया छोटासा, लगेच भेटणार आहोत पुन्हा आणि वैभवशी या सगळ्या संदर्भात अधिक बोलूया, अधिक आपण विश्लेषण करूया या सगळ्या ट्विटच्या अनुषंगाने येणाऱ्या कंगोऱ्यांविषयी. एक छोटा यांना मराठा आरक्षणासंदर्भात ट्विट केलं आणि त्याच अनुषंगाने चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्याविषयी आपण बोलतोय. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत. सागर, पॉलिटिकली इनमॅच्युअर्ड आहे पार्थ असा सातत्यानं त्याच्यावर आरोप होतो आणि तोच आरोप धुवून काढण्यासाठी, ती टीका पुसून काढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करताना पार्थ दिसतो आहे. 2 मुद्दे आज ट्विटमध्ये बघायला मिळाले. त्या दोन्ही विषयी आपण स्पष्टता कराल किंवा विश्लेषण कराल. एक तर विवेकच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला आणि दुसरं म्हणजे मराठा नेत्यांनी एकत्र यावं आणि मराठा आरक्षणासाठी लढावं असा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. काय सांगाल? सुवर्ण, मराठवाड्यामध्ये विवेक या युवकांनी आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा समोर आलेला आहे आणि यानंतरच पार्थने नेमका हा मुद्दा उचलत राज्य सरकारवर थेट नाव जरी नाही घेतलं तरी मराठा समाजातल्या आरक्षणाचा मुद्दा छेडलेला आहे आणि यावर राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. मुळात पार्थ याचे हे वक्तव्य थेट मुख्यमंत्री आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण काँग्रेस, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी जे आहे या सरकारवर नेमकं भाष्य करणार आहे. त्याच्यामध्ये दुसरीकडनं आता माहिती अशी मिळते की स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये काही या संदर्भात वकील यंत्रणा देता येतील का याची चर्चा आता केली जात आहे आणि त्या अनुषंगाने देखील त्यांनी सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये देऊया. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची जी भूमिका होती, अशोक चव्हाण यांच्या मंत्र्यांची उपसमिती जी आहे त्याच्यामध्ये अशोक चव्हाण हे सगळ्यात प्रमुख नेते आहेत आणि इतर नेते आहेत, यांना देखील वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे की कोर्टामधली भूमिका राज्य सरकार मांडते, सक्षम आहे. पण शरद पवार यांनी मात्र हळूहळू चेंडू जो आहे तो केंद्र सरकारकडे टोलावला होता आणि भाजपावर कशा स्वरूपाचं सेकल असं पाहिलं होतं. पण आता स्वतः त्यांच्या नातवांनीच वेगळी भूमिका घेतली. यामुळे परत एकदा एक चर्चा, म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहेच आहे, नेमका हा भावनिक मुद्दा आहे, त्याचा राजकीय उपयोग सर्वच राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत. पण या सगळ्या मुद्द्यांचा करत पवार कुटुंबियांमधला परत एकदा वाद हा चर्चेचा झालेला आहे. कारण की यापूर्वी पार्थ आणि त्यांचे आजोबा शरद पवार यांच्यातला जो वाद आहे हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं गाजलेला आहे. आता परत पार्थनी नेमका मराठा आरक्षणाचा मुद्दा करत राज्य सरकारलाच मुख्य केंद्रस्थानी धरलेला आहे. यामुळे परत एकदा पार्थ चर्चेत आलेला आहे. अर्थात यावर थेट स्वतः भाष्य करत नाहीये तो. यापूर्वी देखील त्यांनी वेगवेगळे
ट्विटच्या माध्यमातून बोलतायत पण नक्की. स्वतः माध्यमांसमोर येत नाहीत. होय. त्यांना जे हवं आहे सांगायचं ते सांगतायत. पार्थच्या मागे मग नेमकं कोण अशी एक जी चर्चा सुरू असते. खरंय. हेतू काय एवढा आणि मोठा त्याच्या विषय मागे नेमकं कोण, बोलविता धनी कोण, या मुद्द्यांविषयी चर्चा सुरू झालेली आहे. पण वैभव सोनवणे काय आणि सागर तुम्ही सुद्धा विश्लेषण करताना एक अत्यंत नेमका मुद्दा सगळ्यांसमोर आणलाय, तो असा की कुठेतरी या सगळ्यामध्ये या सगळ्या घडामोडी घडत असताना केंद्राकडे जो मुद्दा पवारांनी टोलवलेला होता तो आता पुन्हा एकदा या ट्विटमुळे पार्थ पवार यांनी राज्य सरकारच्या कोर्टात आणून ठेवलेला आहे. या सगळ्याविषयी बोलूया. आत्ता इथेच थांबतोय. काही क्षणात ताज्या घडामोडींचं पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.